पहिलं जे आपल्याला शिकायचं डेरिव्हेटिव्हमध्ये त्या पॉईंटचं नाव आहे लिनियरिटी. किंवा लिनियरिटी प्रॉपर्टी असं पण म्हटलं जातं. आता ह्या प्रॉपर्टीचं मी मॅथमॅटिकल स्टेटमेंट पुस्तकात काय असतं ते लिहितो आणि मग तुम्हाला समजावून सांगतो की पुस्तकात लिहिले त्याचा नेमका अर्थ काय. सो पुस्तकात असं लिहिलेलं असतं डी बाय डी एक्स. डी बाय डी एक्सचा अर्थ असतो डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय नेमकं ते अजून काही कोणाला मी सांगितलेलं नाही आणि आत्ता सांगणार पण नाही. एकदा हे सगळे 5 पॉईंट्स क्लिअर झाले, प्रॉब्लेम सोडवता यायला लागले की मग डेरिव्हेटिव्ह काय असतं ते सांगणार. नाही तर आतापासूनच डेरिव्हेटिव्ह काय असते हे सांगायला घेतलं तर प्रॉब्लेममधला इंटरेस्ट उडून जातो. अल्टिमेटली तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता आले पाहिजेत. सो डी बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ, समजा एक फंक्शन आहे F1 नावाचं, एक्सवालंच आहे, F1 नाव आहे त्याचं. दुसरं एक फंक्शन आहे F2, तिसरं एक फंक्शन आहे F3. अशा पद्धतीने अनेक फंक्शन्स आहेत, कितीही असतील ते 3, 4, 5, 10, 15, 20, 25 कितीही असतील. फक्त एक चांगलं आहे की या 2 फंक्शनच्या मध्ये एक तर तुम्हाला प्लस चिन्ह तरी दिसेल किंवा मायनस चिन्ह दिसेल. दोघांपैकी एकाच वेळेला दोन्ही नाही दिसणार, एक तर प्लस किंवा मायनस, किंवा इथे पण प्लस किंवा मायनसच दिसेल. तर ही प्रॉपर्टी आपल्याला सांगते, त्याचं उत्तर असं येतं डी बाय डी एक्स ऑफ F1 ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ F2 ऑफ एक्स प्लस इथे मायनस असेल तर मायनस, मायनस असेल तर मायनस, डी बाय डी एक्स ऑफ F3 ऑफ एक्स प्लस किंवा मायनस जे काही आहे डॉट डॉट डॉट. सो हा फॉर्म्युला झाला लिनियरिटी प्रॉपर्टीचा. आपण अजिबात पाठ करायचं नाही आहे, वाचायचं पण नाही वाटल्यास, गरजच नाही. मी तुम्हाला फक्त पुस्तकात काय छापलं आहे ते छापून दिलं बस, बाकी काय नाही. याचा अर्थ लक्षात ठेवायचा. याचा अर्थ असा आहे की समजा एक मोठं आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे, त्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. F1 आहे, F2 आहे, F3 आहे, असे कितीही असतील. पण त्या प्रॉब्लेमची खासियत ही आहे की या 2 छोट्या छोट्या टर्म्सच्या मध्ये कुठलं चिन्ह असेल, एक तर प्लस तरी चिन्ह असेल किंवा मायनस चिन्ह असेल, कुठलं तरी एकच, प्लस किंवा मायनस. सो याचा अर्थ असा मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो, अनेक फंक्शन जोडलेली आहेत. कशाने? प्लस चिन्ह किंवा मायनस चिन्ह, अधिक किंवा वजाबाकी, या दोनांसाठीच बोलतो आपण. प्लस किंवा मायनस, लिनियरिटी प्रॉपर्टी या दोनांसाठीच आहे, प्लस किंवा मायनस. तर आपण असे कितीही फंक्शन्स असले, मध्ये प्लस असो नाही तर मायनस असो, आपण त्यांचं प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह वेगळं 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 घेऊ शकतो. प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह वेगळं घ्यायचं अलाउड आहे, प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह वेगळं घ्यायला. पण ते कधी? मध्ये प्लस किंवा मायनस हे असेल तरच. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. पण ही प्रॉपर्टी कोणासाठी लागू पडते? प्लस चिन्ह आणि मायनस चिन्हासाठीच लागू पडते. सो दिस पॉइंट इज ॲक्च्युली पॉइंट नंबर 2, टेक्निक नंबर 2. फर्स्ट टेक्निक इज फॉर्म्युला. ते सगळे पाठच झालेले आहेत तुमचे फॉर्म्युले. 22च फॉर्म्युले लागणार आहे, त्याच्याशिवाय काही नाही लागणार एवढं नक्की. सो ही एक प्रोसेस आहे. कितीही फंक्शन्स आली तरी तुम्ही सेपरेट घ्या, पण मध्ये प्लस किंवा मायनस असेल तरच. एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि आपल्याला असा प्रॉब्लेम टाकला, साइन एक्स प्लस ई रेस टू एक्स मायनस टॅन एक्स. मग काय करणार? तर इज इक्वल टू, आता याचं आपण उत्तर घेणार. प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट वाटणार, म्हणजे डेरिव्हेटिव्ह साइन एक्स वेगळं घेणार, देन डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सचं वेगळं घेणार, देन डेरिव्हेटिव्ह टॅन एक्सचं वेगळं घेणार. सो डी बाय डी एक्सला म्हणतात ऑपरेटर. हा आपल्याला कायम सांगत राहतो की बा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. कोणाचं? याचं, याचं आणि याचं. प्रत्येकाला सेपरेट दिलं. आता या दोघांच्या मध्ये प्लस चिन्ह आहे म्हणून ते प्लस इथे ठेवलं, या दोघांच्या मध्ये मायनस आहे ते इथे मायनस ठेवला. प्रत्येकाला त्याचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट वाटून दिलेलं आहे आपण. एकदा हे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट वाटून दिले की मग आपण काय करू शकतो? फॉर्म्युला वापरू शकतो. जसं की साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? बोला. कॉस एक्स. ई रेस टू एक्सचं काय आहे?
e raised to x आणि tan xचा sec square x sec square x. आता तुम्हाला लक्षात आलं की डेरिव्हेटिव्ह का सोपं आहे ते, बिकॉज तुम्ही पहिलं काम तुमच्याकडनं पूर्ण केलं म्हणून सोपं आहे. नाहीतर आता काय झालं असतं, फॉर्म्युले आज दिले असते तर साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह पण मीच सांगितलं असतं, कॉस ई रेस टू एक्सचं पण डेरिव्हेटिव्ह मीच सांगितलं असतं आणि टॅनचं पण मीच सांगितलं असतं. बरं ते तुमचं पार्ट नसल्यामुळे तुम्ही शोधत बसणार की ह्याने साईनचं डायरेक्ट कॉस लिहिलं कसं, मग ते पण तुमच्या लक्षात आलं नसतं आणि हा घोळ होतायला सुरुवात होते. म्हणून आधी 4 दिवस आधीच फॉर्म्युले पाठ करून टाकायचे पोपटपंची. ते नाही काय त्याचा अर्थ आहे तो नाही समजला तरी चालेल. एकदा हे प्रॉब्लेम सोडवायची स्किल्स डेव्हलप झाली, त्याची भीती गेली की अर्थ पण समजून घ्यायचाच आहे. सो हे मध्ये प्लस आहे ते इथे प्लस ठेवून द्यायचं, इथे मायनस आहे ते इथे मायनस ठेवून द्यायचं. या चिन्हांचा काही बदल करायचा नाही. जर ॲटोमॅटिक होत असेल चिन्हांमध्ये बदल तर करायचा, पण आत्ता इथे उगाचच कशाला बदलेल ना, प्लसचं प्लसच राहणार, मायनसचं मायनस. ट्रस्ट मी, इथे प्रॉब्लेम संपला, झालं सोडवून, एवढंच आहे. सो डेरिव्हेटिव्ह एवढंच घ्यायचं आहे. फक्त काय करणार आहे ते प्रॉब्लेम जरा कॉम्प्लिकेटेड करणार आहेत, ते हळूहळू आपण शिकत जाणार पुढे. सो बेसिक गोष्ट तुम्ही एक लिनियरिटी प्रॉपर्टी असं हेडिंग लिहा, हा खाली फॉर्म्युला लिहा, तिथे मेन्शन करून ठेवा, पाठ करायचा नाही आहे. आणि खाली एक प्रॉब्लेम घेतला आहे आपण एक एक्झाम्पल म्हणून, तो प्रॉब्लेम लिहून घ्या की मला सांगा झालं की आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ. पुढच्या पॉईंटकडे नाही, आणखीन एक्झाम्पल बघू, मग पुढच्या पॉईंटकडे जाऊ. आपल्याला 12:30 हे लेक्चर घ्यायचं आहे आणि 12पर्यंत आपल्या सगळ्या टेक्निक्स पूर्ण झाल्या पाहिजेत. फक्त एक टेक्निक बाकी ठेवायची, आपण 4 टेक्निक्सची प्रॅक्टिस करून घ्यायची. ओके, पुढे बघा. आता डी बाय डी एक्स ऑफ असा आपल्याला एक प्रॉब्लेम आला. समजा साईन एक्स मायनस कॉस एक्स आणि प्लस कोसेक एक्स असा प्रॉब्लेम आला. तर मला लक्षात आलं मोठा प्रॉब्लेम आहे. मोठ्या प्रॉब्लेममध्ये छोटे छोटे फंक्शन्स आहेत आणि ते प्लस आणि मायनसने जोडलेले आहेत. तर मी सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेणार, डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स. मध्ये मायनस आहे तर मायनस ठेवायचं. डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स, मध्ये प्लस आहे तर प्लस ठेवायचं. डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स हे लिहून घ्यायचं. सो इज इक्वल टू साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉस एक्स मायनस, हे मध्ये मायनस आहे ते लिहिलं. आता सांगा कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स. सो मायनस साईन एक्स असतं म्हणून लगेच ब्रॅकेट टाकला. माझ्याकडे जर शिकताय आणि जर ब्रॅकेट नाही टाकला तर तो मी मार खाणार. ब्रॅकेट टाकलाच पाहिजे. त्याचं रिझन की कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस आहे, परत इथे बाहेर मायनस आहे, ते गडबड होईल काहीतरी, म्हणून ब्रॅकेट टाकून ठेवायचा, नंतर तो ब्रॅकेट सोडवायचा. हे लक्षात घ्या, याने तुम्ही कधीच चुकणार नाही मॅथ्समध्ये. पुढे हा मध्ये प्लस आहे तो प्लस ठेवून दिला. कोसेक एक्सचा विचार केला. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. सो मी मगाशी ब्रॅकेट वापरले नव्हते बघा. ई रेस टू एक्सचं उत्तर तुम्ही सांगितलं, ई रेस टू एक्स मी लिहून टाकलं बिकॉज मला ते पॉझिटिव्ह आहे दिसतंय, तर उगाचच मागे त्याच्या काही असू दे ब्रॅकेट टाकायची गरज नाही. पण इथे काय आहे, उत्तर निगेटिव्ह आहे त्यामुळे ब्रॅकेट पाहिजेच. आता आपण पुढे सोडवताना असं झालं की हे मायनस मायनस प्लस केलं, म्हणजे आपण नाही केलं, ते ॲटोमॅटिक उत्तर आलं. मग उत्तरामुळे आपल्याला मॅथ्स करावं लागलं ते. नाहीतर हे मायनस जे ओरिजिनल होतं त्याचं प्लस करायचा अधिकार आपल्याला नाही, मुद्दामून करायचा अधिकार नाही. जर कॅल्क्युलेशनमध्ये येत असेल मायनस मायनस तर ते होणारच आहे. आणि इथे प्लस मायनस मायनस झालं, बाकीचं हे कोसेक एक्स इंटू कॉट एक्स हे आपण लिहिणारच. सी इथे कुठलाही बदल आपण नाही केला, कॅल्क्युलेशनने तो आला म्हणून लिहिलं. सो मधली चिन्ह बदलू शकतात पण ती ॲटोमॅटिक नाही बदलणार. उत्तरामध्ये डेरिव्हेटिव्हमुळे जर मायनस साईन आलं तर ते करावंच लागेल, पर्याय नाही. सो हा दुसरा प्रॉब्लेम आहे, सावकाशीने लिहून घ्या. मी जेव्हा नवीन पार्ट शिकवत असेल तेव्हा शक्यतो बोलताना लिहू नका. एकदा तुमचं एक्सप्लेन करून झालं माझं आणि तुमचं शिकून झालं की मग लिहायला मी वेळ देत जाईन, तेव्हा तुम्ही ते लिहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम, डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 3 मायनस 5x प्लस 1/x प्लस रूट एक्स असा प्रॉब्लेम असेल तर कसं सोडवाल.
तो ऑब्वियसली सेपरेट घेत राहणार. डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ 3 मध्ये मायनस डी बाय डी एक्स ऑफ 5x प्लस डी बाय डी एक्स ऑफ 1/x प्लस डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. हे आपण क्लिअर करून टाकू बाकीचं उरलेलं. आता याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया, हे कसं सोडवणार. तर बोला एक्सचा फॉर्म्युला 1 प्लस 3चं 0. येस 0, बिकॉज आपण असा एक फॉर्म्युला पाठ केला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ के कॉन्स्टंट 0 असतं. के म्हणजे काय, कॉन्स्टंट नंबर. सो हा 3 हा नंबर आहे, कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू कायम 3च राहणार आहे, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. पुढे मायनस 5x काय 5. हा कुठला फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ के एक्स होता बघा, के एक्स डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय सांगायचात, के, राईट. सो सेम तेच इथे झालं. 5xचं डेरिव्हेटिव्ह 5, बिकॉज 5 हा कॉन्स्टंट आहे आणि एक्स आहे त्याच्या बाजूला, त्याचं डेरिव्हेटिव्ह 1च असतं, मग ते काही लिहित बसत नाही आपण, नुसतं 5 उत्तर आलं. पुढे प्लस 1/x काय आणि रूट एक्स 1/2 रूट एक्स. व्हेरी गुड. झाला प्रॉब्लेम. हा 1 शून्य लिहायची गरज नाही, हे -5, हे प्लस मायनस -1/x², हे मध्ये प्लस 1/2 रूट एक्स इज इक्वल टू, आता बघा 1 - 5, 1 - 5 किती होणार, -4. ते लिहिलं तरी चांगलं आहे, नाही लिहिलं तरी कोण काही विचारत नाही आपल्याला. 2 रूट एक्स खतम, संपला. हे मी खोडून टाकतो जे आपण रिव्हिजन केली मध्येच. सी, आता हा प्रॉब्लेम कोणी पेपरला नाही विचारणार, आपण पेपरचं अजून बघतच नाही आहोत. आपण क्वेश्चन पेपरला आलेले प्रॉब्लेम्स, पुस्तकातले प्रॉब्लेम्स हे काही नाही बघत आहोत. आपण फक्त टेक्निक शिकून घेतो की बा लिनिअरिटी प्रॉपर्टी आली म्हणजे मी काय करायचं आहे, सिच्युएशनप्रमाणे आपण शिकून घेतो. एकदा जर आपण पर्टिक्युलर सिच्युएशनप्रमाणे शिकून घेतलं तर मग आता काही आलं तरी आपण सोडवू शकतो. सो हा आपला तिसरा किंवा चौथा जो काय प्रॉब्लेम आहे तो लिहून घ्या, मग पुढे जाऊ आपण. ओके, नेक्स्ट पॉईंट आता आपण शिकणार आहोत. आता प्लस आणि मायनसबद्दल माहिती झाली आपल्याला, मग जर इंटू आलं, डिव्हिजन आलं तर काय करणार, राईट. सो एकदम नाही आपण शिकणार आहोत, आधी आपण मल्टिप्लिकेशनसाठी बघूया, मग डिव्हिजनसाठी. आपला जो पुढचा पॉईंट आहे, सो बेसिकली पॉईंट नंबर 3, त्याचं नाव आहे प्रोडक्ट रूल. म्हणजे हा फक्त मल्टिप्लिकेशनसाठीच लागू पडणार आहे, किंवा आपण त्याला म्हणूया u इंटू व्ही रूल. u इंटू व्ही म्हणजेच u नावाचं एक फंक्शन असेल, व्ही नावाचं दुसरं फंक्शन असेल आणि मध्ये इंटू साईन असेल, म्हणून u इंटू व्ही. बाकी काय नाही. तर u इंटू व्हीच्या ऐवजी एखादा a इंटू बी पण म्हणेल, काही फरक नाही पडत. पण काही u इंटू व्हीची भाषा इतके वर्ष आम्ही शिकवतोय, शिकताना पण आम्ही u इंटू व्ही शिकलोय, बऱ्याच पुस्तकांमध्ये u इंटू व्ही वापरतात, त्यामुळे ते u इंटू व्ही, बस, बाकी काही त्याच्यात विशेष नाही. किंवा मल्टिप्लिकेशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन असं म्हणू शकता, म्हणून मी साधं नाव लिहितो मल्टिप्लिकेशन रूल. आता याच्यामध्ये आपण कसं करतो बघा. सो u नावाचं एक फंक्शन आहे, v नावाचं एक फंक्शन आहे आणि त्यांच्यामध्ये इंटू आहे आणि आपण त्यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला जातोय, ठीक आहे. सो याचं डेरिव्हेटिव्ह घेण्याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. सो एक नवीन फॉर्म्युला आला, पण तो फॉर्म्युला एक मेथडचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. सो जसं पहिले फॉर्म्युले शिकलो 22, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, तसला काही प्रकार नाही आहे हा. सो हे याचं डेरिव्हेटिव्ह लिहितात कसं, आता ते मी नंतर लिहून दाखवतो. त्याच्या आधी मी तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो. तर आपण असं लक्षात ठेवायचं, u म्हणजे काय, पहिलं फंक्शन. आपण लेफ्टकडनं राईटकडे वाचतो. सो u हे पहिलं फंक्शन आहे म्हणून त्याला आपण फर्स्ट फंक्शन म्हणूया, इंटू v हे दुसरं फंक्शन आहे म्हणून त्याला आपण सेकंड म्हणूया. सो पहिला गुणिले दुसरा, मराठीत लक्षात ठेवू शकता.
डेरिव्हेटिव्ह कोणाचं, पहिला गुणिले दुसऱ्याचं, म्हणजे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायला जात असेल तर त्याचं उत्तर 1 आणि 2च्या भाषेत लक्षात ठेवायचं. किती सोपं आहे बघा. फर्स्ट म्हणजे पहिला लिहून घ्यायचा, फक्त लिहून घ्यायचा, कॉपी करायचा, उचलायचा, इथून इथे ठेवायचा, गुणिले इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे फक्त सेकंडचं. सो जे दुसरं फंक्शन आहे फक्त त्याचंच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पहिल्याला फक्त लिहून घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह फक्त दुसऱ्याचं घ्यायचं आहे. मग चिन्ह घ्यायचं आहे प्लस, दुसऱ्याला लिहून घ्यायचं आहे म्हणजे सेकंड फंक्शन लिहून घ्यायचं आहे इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे पहिल्याचं फर्स्ट. सो एका वेळेला एकाचंच डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. जर मी सेकंडचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर फर्स्टचं घ्यायचं नाही आहे, त्याला लिहून घ्यायचं आहे फक्त. आणि जर फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर सेकंडला लिहून घ्यायचं नुसतं, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं नाही आहे. कोणाचं तरी एकाचंच आहे बघा. सो मी असा पाठ केला होता जेव्हा मी शिकत होतो आणि तुम्हाला पण मी तसंच सांगतोय, तुमच्यावर आहे. मी असं म्हणायचो पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. बस इंग्लिशमध्ये म्हटलं तर फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. दॅट्स इट. आता पुस्तकी फॉर्म्युला बघूया. पुस्तकात काय लिहिलेलं असणार, फर्स्ट म्हणजे कोण, यू ना. सो यू लिहून घेतलेलं असणार इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेतलेलं असणार, व्हीचं, म्हणजे d/dx ऑफ व्ही. मग प्लस दुसऱ्याला लिहून घ्यायचं आहे, दुसरा म्हणजे कोण, व्ही, तो लिहून घेणार इंटू डेरिव्हेटिव्ह लिहिलेलं असणार पहिल्याचं म्हणजे यूचं. सो त्यांनी पण तेच केलं आहे, फक्त ते यू आणि व्हीच्या भाषेत लक्षात ठेवतात. आपण पहिला गुणिले दुसरा असं लक्षात ठेवतोय. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. राहील लक्षात तुम्हाला? सोपं वाटतं हे? लिहून घ्या, एवढा पार्ट लिहून घ्या, मग आपण प्रॉब्लेम बघू आणि याचा उपयोग कसा करायचा ते बघू. सो तुम्हाला हा फॉर्म्युला नक्कीच पाठ करायचा आहे, पण कशा पद्धतीने पाठ करायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, बास, विशेष काय नाही. यू बीचं काय आपण लक्षात नाही ठेवायचं. तर प्रॉब्लेम बघूया. फर्स्ट प्रॉब्लेम, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू साइन एक्स. साइन लिहिलंच नाही. एक्स इंटू साइन एक्स इज इक्वल टू, हा माझ्यासाठी पहिला, हा माझ्यासाठी दुसरा. प्रॉब्लेम सोडवायला घेतो मी आता. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा म्हणजे कोण, साइन एक्स इंटू पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. दॅट्स इट. इज इक्वल टू, या एक्सला लिहून घ्यायचं इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, मध्ये प्लस साइन एक्स लिहून घेतला, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, चला प्रॉब्लेम संपला. एक्स इंटू कॉस एक्स मध्ये प्लस साइन एक्स इंटू 1 ने काय मल्टिप्लाय केल्यावर काही फरक नाही पडणार, साइन एक्सच राहील. हे आपलं आन्सर आहे. आणि याच्यात तुम्ही नीट लक्षात घ्या, इथे d/dx असला पार्ट तुम्हाला अजिबात दिसत नाही आहे. याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह घेऊन पूर्ण झालेला आहे. जोपर्यंत हा भाग गायब होत नाही तोपर्यंत सोडवत राहायचं. बिकॉज d/dxचा अर्थ आहे ऑपरेटर. ऑपरेटर म्हणजेच तो आपल्याला काय हिंट देत राहतो की बा सॉल्व्ह कर, डेरिव्हेटिव्ह घे. मग आता हाच नाही आहे, इथे डेरिव्हेटिव्ह घेऊन झालेला आहे, प्रॉब्लेम संपला. किती सिंपल टेक्निक आहे. पण ही टेक्निक कोणासाठी आहे, फक्त इंटू या चिन्हासाठी. मगाशी आपण लिनियरिटी बघितलं ते प्लस आणि मायनससाठी. अभी और एक बाकी है, वो है डिव्हिजन. ते पण बघूया. आधी तुम्ही इथपर्यंत लिहून घ्या, यातलीच आपण थोडीशी प्रॅक्टिस करू आणखीन आणि मग पुढे जाऊ. चलो पुढे जाऊया. आणखीन यातलेच काही प्रॉब्लेम सोडवूया. जसं की d/dx ऑफ e⁻x इंटू कॉस एक्स. हा प्रॉब्लेम तुम्ही कसा सोडवाल
तर हा आपल्यासाठी पहिला असेल, हा आपल्यासाठी दुसरा असेल. बोला, मी लिहितो. e raised to x into derivative of cos x. करेक्ट. पुढे Plus cos x into derivative of e raised to x. व्हेरी गुड. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. हा ई रेस टू एक्स घेतला, ई रेस टू एक्स लिहून. तसाच कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह बोला. मायनस साइन एक्स. लगेच ब्रॅकेट आला ते बघितलं का? ब्रॅकेट आलाच पाहिजे. प्लस कॉस एक्स इंटू ई रेस टू एक्स. ठीक आहे. सो का ब्रॅकेट पाहिजे माहिती आहे का? यांचं मल्टिप्लिकेशन आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येणार. ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स प्लस हा ई रेस टू एक्स आधी लिहिला, इंटू हा कॉस एक्स नंतर लिहिला. नॉर्मली ही अशी प्रॅक्टिस असते, पण तसंच काही लिहायला पाहिजे असं काही नाही. सी इथे उत्तर तुमचं कंप्लीट झालं, याला फुल मार्क्स मिळणारच. आता काही लोक काय करतात, याच्यात दोघांमध्ये मला ई रेस टू एक्स दिसतंय म्हणून ई रेस टू एक्स कॉमन घेतात. मग दोघांमधला ई रेस टू एक्स बाहेर गेला की हे मायनस साईन राहिला, इथे साईन एक्स राहिला, मध्ये प्लस आहे ते राहिला, आणि इथे कॉस एक्स राहिला. इथपर्यंत लिहिलात तरी एक्स्ट्रा मार्क नाही आहेत, फुल मार्क्स तेवढेच मिळणार, ना कमी मिळणार ना जास्त मिळणार. इज इक्वल टू, त्याच्यात आणखीन पुढे असं करतात की बा पहिली टर्म नॉर्मली पॉझिटिव्ह ठेवायला पाहिजे म्हणून हा कॉस एक्स आधी लिहिला आणि मग हा मायनस साईन एक्स लिहिला, म्हणून कोणी एक्स्ट्रा मार्क देत नाही, फुल मार्क्स. सी डेरिव्हेटिव्ह घेऊन इथेच संपलं की नाही? तर हो, डेरिव्हेटिव्ह इथेच संपला. मग हे पुढच्या स्टेप का केल्या? तर ह्या करण्याची प्रॅक्टिस का ठेवायची? कारण आत्ता आपण जे प्रॉब्लेम घेतोय आपल्याला कोणीही हे एक्झामला विचारणार नाही आहे. प्रॉब्लेम याच्यापेक्षा डिफिकल्टच येणार आहे. पण जर तुम्हाला स्किल्स डेव्हलप करायचे तर अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सपासून करायला पाहिजे. एकदा तुम्हाला ते कळू दे, वापरायला शिका तुम्ही ते. एकदा वापरून झालं की मग कितीही कठीण प्रॉब्लेम आला ना तरी तो एवढाच इझी जाणार आहे. आता हे मायनस साईन बघा, कॉस एक्स इथे मायनस साईन एक्स आल्यानंतर ब्रॅकेट का पाहिजे? तर आपण काय चूक करता मुलांनी काय केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे असं लिहितात, ई रेस टू एक्स मायनस साईन एक्स, म्हणजे जे एकच टर्म आहे, प्रोडक्टने एकच गठ्ठा तयार होणार आहे, त्याच्याऐवजी त्यांनी दोन दोन सेपरेट करून टाकला, मध्ये मायनस टाकून. म्हणजे हे वेगळं झालं, हे वेगळं झालं, आणि मध्ये मायनस. म्हणजे ज्या दोन टर्म आहेत त्याच्याऐवजी त्यांच्या तीन तीन टर्म्स दिसतात. आणि हे त्यांना चूक केलं असं वाटत पण नाही, त्यांना वाटतं की बरोबर आहे. हे त्याच्यापेक्षा डेंजरस. म्हणून मी म्हटलं तसं एक वेळ काय करायचं नाही, एक वेळ काय करायचं ते जर माहिती नसेल तर ते शिकता येतं, पण काय करायचं नाही आहे ते एकदा डोक्यात बसलं तर ते बाहेर काढताना भरपूर त्रास होतो. सो म्हणून ब्रॅकेट ठेवा. लक्षात ठेवा, हे मल्टिप्लिकेशन आहे, मायनस पुढे येणार आहे. चुकीचं काहीतरी डोक्यात भरून घेतलं तर ते निघणार नाही लवकर. सो ते चुकीचं असेल तर ते आत्ताच क्लिअर करत जा. इथे आपलं पूर्ण झालं, तुम्ही लिहून घ्यायला हरकत नाही. आता आपण जो पहिला प्रॉब्लेम सोडवला होता ना, एक्स इंटू साईन एक्स, किंवा हा पण प्रॉब्लेम घेऊ शकतो, असं काही नाही की ते पहिल्या प्रॉब्लेमसाठीच लागू पडतं आहे, कुठल्याही प्रॉब्लेमसाठी लागू पडणार आहे. पण काय, व्हॉट इफ वी टेक धिस फंक्शन ॲज फर्स्ट अँड सेकंड फॉर ई रेस टू एक्स. जर आपण कॉस एक्सला पहिलं म्हटलं आणि ई रेस टू एक्सला दुसरं म्हटलं तर काय मोठा फरक होईल? करून तर बघायला पाहिजे, नाही तर आपल्याला अनुभवच नसेल आणि आपण 1 याला घेतोय 2 याला घेतोय, व्यवस्थित सोडवतोय, आणि आपल्या मित्रांनी घेतलं याला 1 आणि याला 2, आणि आपण त्याला अक्कल शिकवतोय, बा तुझं चुकणार आहे, तू याला 1 म्हणायला पाहिजे. मग त्याआधी आपण अनुभव तरी घेऊया की चुकतंय का बरोबर येत आहे. समजा मी याला फर्स्ट म्हटलं, काही जणांना या साईडनं वाचायची सवय असते, काही लँग्वेजेसमध्ये इथून वाचतात उलट. सो हा फर्स्ट आला, हा सेकंड आला. सो आता फॉर्म्युला कसा लागू पडेल बघा, मी सांगतो तुम्हाला. फर्स्ट म्हणजे कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे ई रेस टू एक्स, राईट, प्लस सेकंड मीन्स ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मीन्स कॉस एक्स. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, बिकॉज पहिला कोण आहे आता आपल्यासाठी कॉस, सेकंड कोण आहे ई रेस टू एक्स. देन कॉस एक्स इंटू
ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स लिहून घेतलं, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स इज इक्वल टू, आता बघा या स्पीडने जर मी जातोय ना तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याचं एकच रिझन, फॉर्म्युले पाठांतर केलेत तुम्ही. पुढे ई रेस टू एक्स आधी लिहावा, कॉस एक्स, पुढे प्लस आणि मायनस, प्लस इंटू मायनस मायनस ई रेस टू एक्स इंटू साईन एक्स. इथे काही ब्रॅकेटची गरज नव्हती पण ठीक आहे. दोघांमधनं आपण ई रेस टू एक्स कॉमन घेतला, हा कॉस एक्स उरला, मध्ये मायनस साईन आणि हा साईन एक्स. आत्ता काढलेलं उत्तर आणि तुमच्या वहीत मगाशी लिहिलेलं उत्तर जरा बघा, सेम आहे की नाही? काय अनुभव आहे तुमचा? सेम आहे? एक्झॅक्ट सेम आहे आणि कुठेही चिन्हांचं पण गडबड नाही झालेली. ई रेस टू एक्स पहिलाच आहे, कॉस एक्स पण आधी आहे, साईन एक्स आहे, मध्ये मायनस आहे, व्यवस्थित ब्रॅकेट, सगळं तेच. मग याचा अर्थ पहिला आणि दुसरं तुम्ही कोणालाही म्हणा, मी याला फर्स्ट म्हटलं आणि याला सेकंड म्हटलं काही फरक नाही पडत, याला फर्स्ट म्हटलं याला सेकंड म्हटलं काही फरक नाही पडत. त्याचं रिझन इंटू आहे म्हणून नव्हे, त्याचं रिझन आहे फॉर्म्युला. या फॉर्म्युलामध्ये मध्ये चिन्ह कुठलं आहे? प्लस आहे ना. सो ही टर्म इकडे आली काय, इकडची टर्म तिकडे गेली काय, त्याने फरक पडणारच नाही आहे. मध्ये प्लस असल्यामुळे सी आपण 3+5 करतो अँड 5+3 करतो, काय फरक पडणार आहे? उत्तर तर 8च येणार आहे दोन्ही वेळेला. हा लक्षात. सो म्हणून मध्ये प्लस असल्यामुळे प्रोडक्ट रूल जो आहे, यू इंटू व्ही जो रूल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पहिला कोणालाही म्हणा, सेकंड कोणालाही म्हणा, काही टेन्शन नाही, उत्तर सेम येतं. पण उगाच आपण कशाला म्हणणार ना इकडून फर्स्ट, आपल्याला नेहमीची सवय, हा इकडनं पहिला आला, हा दुसरा आला. सो आपण ते याच मेथडने जातो किंवा याच सिक्वेन्सने जातो. पण मी तुम्हाला सांगून काय ठेवलं की उलट सुलट झालं तरी टेन्शन नाही घ्यायचं, बरोबर येणार उत्तर. पण हे प्रोडक्ट रूलसाठीच बोलतोय मी फक्त, ठीक आहे. आणि ते पण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये. पुढे एक एक चॅप्टर येणार आहेत जिसका नाम आहे इंटिग्रेशन, त्याच्यात पण असलं काय काय आहे. तिथे काही घेऊन नाही जायचं हे नॉलेज, फक्त डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं तेवढंच तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पुढच्या सगळ्या चॅप्टर्ससाठी. पण इथे प्रोडक्ट रूल डेरिव्हेटिव्हसाठी फर्स्ट आणि सेकंड ठरवताना काही टेन्शन नाही, तुम्हाला वाटेल त्याला फर्स्ट म्हणा, वाटेल त्याला सेकंड म्हणा, उत्तर सेम येणार, ठीक आहे. सो हे परत लिहायची गरज नाही आहे, तुम्ही लिहून घेतलं तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला एक एक्सपिरियन्स झाला की उलट सुलट झालं तरी चालतं आहे, ठीक आहे. सो हा आपला इथे प्रॉब्लेम संपला. जर तुम्हाला हवाच असेल तर स्क्रीनशॉट घ्यायला हरकत नाही, मी लगेच पुढे जातो. ओके, चलो गुड. सो 2 टेक्निक्स आपल्या कंप्लीट झाल्या. आता पुढे चौथी टेक्निक, फोर्थ टेक्निक जे आपल्याला शिकणं मस्ट आहे, दॅट इज प्रोडक्ट रूल आहे तसं आता डिव्हिजन रूल, कोशंट रूल असं पण त्याला म्हणतात, किंवा आपलं दुसरं एक नाव आहे त्याला यू अपॉन व्ही रूल किंवा यू बाय व्ही रूल. यू म्हणजे काय? एक फंक्शन, व्ही म्हणजे दुसरं एक फंक्शन, आणि यू आणि व्ही यांचं डिव्हिजन आहे म्हणजे अपॉनमध्ये आहेत. सो हा फॉर्म्युला पण पुस्तकी दिलेला असतो पुस्तकामध्ये की d/dx ऑफ यू अपॉन व्ही काय. हा फॉर्म्युला जरा डेंजरस आहे, मोठा आहे, पण तो लक्षात राहील, डोंट वरी. तर आपण यू आणि व्हीच्या भाषेत नाही लक्षात ठेवायचा, आपण लक्षात ठेवायचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या भाषेत लक्षात ठेवायचं. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, वरचं म्हणजे न्यूमरेटर, खाली जे असतं त्याला डिनॉमिनेटर म्हणतो. आता एक ह्याच्यात असं विचारू नका की मग वरच्याला डिनॉमिनेटर म्हटलं आणि खालच्याला न्यूमरेटर म्हटलं तर चालतं का? असं नाही चालत. वरती जो असतो त्यालाच नाव आहे न्यूमरेटर, खाली जो आहे त्यालाच नाव डिनॉमिनेटर आहे. सो यू इंटू व्ही मध्ये कसं होतं फर्स्ट सेकंड ते उलट सुलट चालतं आहे. इथे न्यूमरेटरला आपण डिनॉमिनेटर कसं म्हणणार ना, इथे न्यूमरेटर म्हणजे हा वरचाच असतो, डिनॉमिनेटर म्हणजे खालचाच असतो. सो इथे काही सिक्वेन्सचा प्रश्नच येत नाही. वरती जे असेल दॅट इज यू, खाली जे असेल दॅट इज व्ही, मीन्स वरती जे असेल त्याला न्यूमरेटर, खाली जे असेल त्याला डिनॉमिनेटर, सिम्पल. त्याचा फॉर्म्युला आपण यांच्याच भाषेत लक्षात ठेवायचा. आपण असं लक्षात ठेवायचं डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरचं,
डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मध्ये मायनस, मग येतं न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह येतं डिनॉमिनेटरचं, सेम आत्तासारखंच, पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरा गुणिले पहिल्याचं, सेम तसंच आहे, फक्त इथे डिनॉमिनेटर न्यूमरेटर आहे. आणि सुरुवात आपण कशाने करायची आहे बघा, डिनॉमिनेटरनेच करायची आहे. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे, न्यूमरेटरचंच घ्यायचं आहे. मग मायनस आहे मध्ये, तिकडे प्लस होतं, इथे मायनस आहे, त्यामुळे गडबड नाही करायची. मध्ये मायनस इंटू न्यूमरेटर, सॉरी इंटू नव्हे, मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. या सगळ्याला अपॉन, सगळ्याला डिवायडेड बाय कशाने, तर डिनॉमिनेटरच्या स्क्वेअरने. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करून ठेवायचा खाली, की आपलं उत्तर पूर्ण झालं. हा फॉर्म्युला आहे. इथे उलटसुलट चालत नाही, सुरुवात करताना डिनॉमिनेटरनेच करावी लागते, बिकॉज मध्ये कोण आहे बघा, मायनस साईन आहे. मायनसला काय उलटसुलट चालत नाही. म्हणजे 3 - 5 आणि 5 - 3 आहे ते सेमच असतं असं नाही म्हणू शकत. 5 - 3 म्हणजे 2, 3 - 5 म्हणजे -2, डिफरन्स आहे. सो वजाबाकीला असं उलटसुलट करून चालत नसतं. त्यामुळे हा फॉर्म्युला जसा दिलाय तसाच लक्षात ठेवायचा, याच्यात सिक्वेन्स बिक्वेन्स बदलून नाही चालत. सुरुवात करताना डिनॉमिनेटरनेच करावी लागते. एक बघा काय आहे, इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ते फक्त न्यूमरेटरचंच घ्यायचं आहे, इथे पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ते फक्त डिनॉमिनेटरचंच घ्यायचं आहे. आणि खाली डिनॉमिनेटरमध्ये इथे कुठेही डेरिव्हेटिव्ह नाही आहे, फक्त त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा आहे. मग आता हा पुस्तकात कसा छापलेला असणार, डिनॉमिनेटर म्हणजे व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेतलेलं असणार, न्यूमरेटरचं म्हणजे यू. सो व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मध्ये मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. या सगळ्याला अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर म्हणजे कोण आहे, व्ही, तर व्हीचा स्क्वेअर. सो पुस्तकात असं छापून देतात, आपण पाठ करताना न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या भाषेत करायचा. सो अगेन दिस इज नॉट अ फॉर्म्युला, दिस इज नॉट लाईक अ फॉर्म्युला की जो पाठ करून यायचं. दिस इज अ मेथड, दिस इज अ रूल, these are steps to solve problem on u upon v. सो कसं आहे स्ट्रक्चर ते लक्षात घ्या, लिहून घ्या, मग आपण काही प्रॉब्लेम्स पण बघू. ओके, आता या फॉर्म्युलावर बेस्ड प्रॉब्लेम बघूया. समजा असं आलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स अपॉन ई रेस टू एक्स, असं जर प्रॉब्लेम आला तर माझ्या लक्षात आलं, वरती एक्स वालं फंक्शन आहे, खाली पण एक्स वालं फंक्शन आहे, पण हे न्यूमरेटर आहे, हे वेगळं आहे, हे डिनॉमिनेटर आहे, हे वेगळं आहे. सो यू अपॉन व्ही वापरायला लागणार. सो आपण वापरणार डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर लिहून घ्यायचा इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे, फक्त न्यूमरेटरवाल्याचं म्हणजे साइन एक्सचं मध्ये मायनस. आता कोणाला लिहून घ्यायचं आहे, तर न्यूमरेटरला म्हणजे साइन एक्सला लिहून घेणार इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेणार, डिनॉमिनेटरचं म्हणजे ई रेस टू एक्सचं. या सगळ्याला अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे ई रेस टू एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू, आणखीन एक स्टेप करू आपण, ई रेस टू एक्स इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मध्ये हे मायनस, साइन एक्सला लिहून घेतलं इंटू ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स सगळ्याला अपॉन ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. ओके, अजून एखादी स्टेप करता येईल, सो ते मी या कोपऱ्यात करतो. या दोघांमधनं कॉमन काय येणार आहे, ई रेस टू एक्स कॉमन येईल. ई रेस टू एक्स कॉमन गेल्यामुळे याच्यातलं फक्त राहिलं कॉस एक्स मध्ये मायनस साइन, आणि याच्यातलं राहिलं साइन एक्स होल डिवायडेड बाय ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. याच्यात
आणखीन एक गोष्ट करता येईल, इकडचा एक ई रेस टू एक्स इकडच्या एका ई रेस टू एक्स बरोबर कॅन्सल होईल, कारण खाली स्क्वेअर आहे म्हणजे 2 आहेत, त्यातलं एक कॅन्सल होईल, एक बाकी राहील. फायनल आन्सर आपलं असेल कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन ई रेस टू एक्स. झालं पूर्ण. इथे प्रॉब्लेम संपला. आता समजा एखादा मुलगा इथे थांबला असता तर काही चूक आहे का? अजिबात नाही. डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स गायब झालेत म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊन झालाय. पण म्हणून कधी थांबू नका एवढ्यावर. त्याचं रिझन मार्क काढू शकतात ते, चुकीचं नसलं तरी. ते म्हणतील की अजून सोडवण्यासारखं होतं HSCला. आता हे 12वीला पडणार आहे. बरं 11वीची परीक्षा कॅन्सल झाली असेल, 12वीची तर नाही होणार. दुसरं, हे का करायला पाहिजे? समजा एखाद्या MCQ मध्ये हा प्रश्न आला आणि त्याचं उत्तर असं असेल, मग म्हणून तुम्हाला जेवढं काही सॉल्व्ह करता येतं आहे, जेवढं काही कट करता येतं आहे, जेवढं काही सिम्प्लिफाय करता येतं तेवढं तर केलं तर जास्त फायद्याचं ठरेल. ठीक आहे. सो इथे आपलं उत्तर पूर्ण झालं, लिहून घ्या. मग आपण आणखीन प्रॅक्टिस करू. ओके. सो आता आपण काय करूया, आणखीन एखादा प्रॉब्लेम बघूया u/v वाला. नेक्स्ट प्रॉब्लेम, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x अपॉन x इज इक्वल टू. हा प्रॉब्लेम मला घ्यावाच वाटला, घेऊया. चलो बोला, काय लिहू? x into derivative of log x x into derivative of log x, very good. minus Good. log x into derivative of x Log x into derivative of x, very good. Whole divided by x square. x square. Excellent. Good. Denominator चा square. Denominator into derivative of numerator minus numerator into derivative of denominator upon denominator चा square. ठीक आहे. सो पुढे x into log x चा डेरिव्हेटिव्ह. 1 by x. गुड. पुढे मायनस लॉग एक्सला लिहून घ्यायचं आहे इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सगळ्याला आपण एक्स स्क्वेअरचं तसंच ठेवायचं, याचं काही डेरिव्हेटिव्ह वगैरे घ्यायचं नाही आहे. पुढे काही कॅन्सल करण्यासारखं आहे का याच्यात? येस, काही कॅन्सल करू शकता. x into 1 upon x मध्ये एक्सला एक्स कॅन्सल. गुड. सो आपण फक्त हे लिहू शकतो, हा 1 मध्ये मायनस लॉग एक्स इंटू 1 काय राहणार, लॉग एक्स अँड होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. बस, अजून आपण काही करू नाही शकत. सेपरेट डिव्हिजन करू शकतो पण गरजच नाही आहे, त्याचा काही फायदा नाही होणार आहे. एवढंच लिहिलं, बस झालं. प्रॉब्लेम किती स्टेपमध्ये संपला त्याचा अंदाज घ्या. ठीक आहे. सो रिवाईज करूया की आतापर्यंत आपण काय काय शिकलो. आतापर्यंत आपण पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म्युले शिकलो. फॉर्म्युले शिकलो म्हणण्यापेक्षा मी फॉर्म्युले लिहून दिले. फॉर्म्युले तुम्ही एकदा लिहून घेतलेत की ते फॉर्म्युले पाठ करणं तुमचं काम आहे. किती फॉर्म्युलेत? आपण 22 फॉर्म्युल्यांची लिस्ट बनवली आहे. बस, त्याच्याशिवाय तुम्हाला काही गरज नाही. हे फर्स्ट स्किल जे तुम्ही डेव्हलप करायचं आहे, फर्स्ट टेक्निक जे तुमच्याकडे असलं पाहिजे ते म्हणजे फॉर्म्युले तुमच्याजवळ पाहिजे. दुसरं, लिनियरिटी प्रॉपर्टी. लिनियरिटी प्रॉपर्टीने आपल्याला काय शिकवलं? लिनियरिटी प्रॉपर्टी म्हणते कितीही फंक्शन्स असू देत त्यांचं डेरिव्हेटिव्ह घेता येणं पॉसिबल आहे. मध्ये फक्त प्लस आणि मायनस साईन असेल तरच कसं घ्यायचं, प्रत्येकाचं सेपरेट घ्यायचं, वाटून टाकायचं डेरिव्हेटिव्ह. पण लक्षात ठेवा, मध्ये प्लस किंवा मायनसच पाहिजे. तिसरं टेक्निक होता दॅट इज यू इंटू व्ही रूल. यू इंटू व्ही रूलमध्ये आपण शिकलो की दोन फंक्शनमध्ये प्रोडक्ट आला, मल्टिप्लिकेशन आलं की मग डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं. तर त्याचा फॉर्म्युला होता फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, अशा पद्धतीने. चौथा, यू बाय व्ही रूल. काय यू बाय व्ही रूलसाठी दोन फंक्शन्स आणि त्यांचं डिव्हिजन असेल तर आपण आत्ताच शिकलो डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर.
अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. खतम. स्टील वी आर सपोज टू लर्न वन मोर टेक्निक. त्याचं नाव काय आहे हे नक्की सांगणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्याचं नाव पण नाही बघायचं आज. आज आपण या 4 टेक्निकवर फोकस केला, बस झाला. 4 टेक्निक्सचा अभ्यास केला, इनफ आहे. आता आपल्याकडे बरीच स्किल्स असतात, बरोबर. पण ती स्किल आपण सेपरेट वापरतो का? असं काहीच नाही आपण करत. आपण ती सगळी स्किल्स सायमल्टेनियसली वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, तर ह्युमन बॉडी म्हणून आपल्याकडे काय काय प्रॉपर्टीज आहेत, काय काय स्किल्स आहेत की बा आपण बघू शकतो, ऐकू शकतो, बोलू पण शकतो, लिहू पण शकतो ॲट अ टाईम. ही सगळी स्किल्स काय झाली, आपण जन्माला आल्यापासून काही निसर्गाने आपल्याला दिली होती, काही आपण जसजसे वाढत गेलो तसतसे शिकत गेलो. जसं आता बघायचं कसं ते आपल्याला कोणी शिकवलं नाही, निसर्गाने देऊन टाकलं. लिहायचं कसं, अक्षरं कशी लिहितात, अक्षरं वाचतात कशी, ते आपण शिकत गेलो पहिलीपासून. मग आता जेव्हा तुम्ही लेक्चरला बसलायत ना, तेव्हा तुम्ही सगळी कामं एकदम करतायत. बघा, डोळ्यांचं पण काम चालू आहे, बघण्याचं स्किल वापरताय, ऐकण्याचं पण स्किल तुमचं चालू आहे, बोलायचं पण स्किल चालू आहे. जेव्हा योग्य वेळ येते, मी उत्तर विचारतोय तेव्हा तुम्ही बोलताय, त्याच वेळेला लिहून पण घेताय. सो हाताचं पण काम सुरू आहे. हात लिहितोय याचा अर्थ ती जी भाषा आहे ती कशी शिकलात तुम्ही, तर ते जे पहिलीपासूनचं नॉलेज आहे ते डोक्यात आहे, त्या डोक्याचा वापर करताय. सगळे स्किल्स एकदम वापरताय. मग आपण आत्ता काय केलं, आपण फॉर्म्युलांची प्रॅक्टिस केली सेपरेटली, आपण लिनियरिटीचे प्रॉब्लेम बघितले सेपरेटली, आपण यू इंटू व्ही रूलचे प्रॉब्लेम बघितले सेपरेटली, आणि आपण यू अपॉन व्हीचे पण बघितलं. पण हे सगळं काय केलं, आपण सेपरेट शिकलो. एक प्रत्येक त्याचेच प्रॉब्लेम शिकलो. जसं की आता मला एखादं बघायचं असेल चित्र, तर मला फक्त डोळ्यांचीच गरज आहे, ना तोंडाची गरज आहे ना हातांची गरज आहे. म्हणजे मला एकच स्किल बस होतं आहे, चित्र बघणे. बस डोळे असले भरपूर झालं. एखादं गाणं ऐकायचं आहे तर कानांचंच काम आहे, त्याच्यामध्ये बाकीचे स्किल्स माझी वापरायची गरजच पडत नाही आहे. सो बघणे, ऐकणे या गोष्टींच्या वेळेला त्या फक्त एकाच अवयवाचा वापर होतोय. तसंच आपण जे आत्ता केलं आहे ना प्रॉब्लेम्स, ते त्याच पद्धतीने केलेत. मी फॉर्म्युलांची रिव्हिजन घेताना तुम्हाला दुसरं काहीच सांगितलं नाही. लिनियरिटी प्रॉपर्टी शिकताना यू इंटू व्ही वालं काही दाखवलं नाही, यू अपॉन व्ही वालं काही दाखवलं नाही. यू इंटू व्ही दाखवताना आपण फक्त यू इंटू व्ही वालंच बघितलं, त्याच्यामध्ये दुसरी काही गिचमेट केली नाही. आणि यू अपॉन व्ही बघताना फक्त त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं, बाकी कुठलंही त्याच्यात आणलेलं नाही. पण आपण जो सिलेबस शिकतो त्याच्यात जे प्रॉब्लेम्स असणार आहेत त्याच्यात तुम्हाला ही सगळी टेक्निक्स एकदम वापरायला लागणार आहेत. कदाचित काही प्रॉब्लेम्समध्ये सगळी वापरायला लागतील, काही प्रॉब्लेम्समध्ये 2 टेक्निक्स वापरायला लागतील, काही प्रॉब्लेम्समध्ये 3 टेक्निक्स वापरायला लागतील. फॉर्म्युले तर सगळीकडेच वापरायचे आहेत, तो प्रश्नच येत नाही. 5वं टेक्निक पण जे आपण शिकणार आहे ते तर वापरायलाच लागणार आहे. मग आता आपण असे प्रॉब्लेम्स बघूया की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळा कॉम्बो मिळेल, सगळ्या टेक्निक्सचं रिव्हिजन होईल. ठीक आहे, आणि ते प्रॉब्लेम पेपरला येऊ शकतात, एवढं आता लक्षात घ्या. जसं की फर्स्ट प्रॉब्लेम, मी आता पुढे जातो. फर्स्ट प्रॉब्लेम, सी डेरिव्हेटिव्ह ऑफ, समजा असं मी विचारलं, x इंटू साइन x -3 प्लस tan x, असा एक प्रॉब्लेम बनवून घेतला. तर हा मला सोडवायचा आहे. मला लक्षात आलं इथे एक टर्म आहे मायनस, इथे दुसरी आहे मायनस, इथे तिसरी आहे. 3 फंक्शन्स कशाने जोडलेत आपण, प्लस किंवा मायनसने. म्हणजे मला लक्षात आलं की मला टेक्निक नंबर 2 वापरायचे, दॅट इज लिनियरिटी. म्हणून मग मी काय करणार, प्रत्येकाला सेपरेट डेरिव्हेटिव्ह देऊन टाकणार. सो इथे मी d/dx ऑफ x इंटू साइन x याला देऊन टाकलं, मध्ये मायनस आहे ते लिहिलं, d/dx ऑफ 3 ते लिहून टाकलं, प्लस d/dx ऑफ 10x ते लिहून टाकलं. म्हणजे प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह वाटून टाकले, त्यांना त्यांचे डेरिव्हेटिव्ह देऊन टाकले. लिनियरिटी, याचं रिझनिंग लिहितो. परीक्षेला अजिबात लिनियरिटी वगैरे असलं काही लिहायचं नाही, त्याची गरजच नसते. 11वीत थोडं आपण लेवल वाढली आपली 10वीपेक्षा, तर इथे काही हे लिहित नाही, बसायचं रिझनिंग. ठीक आहे, इज इक्वल टू. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलो तर लक्षात आलं इथे वाट लागली आहे, इथे 2 फंक्शन आहेत, मध्ये इंटू आहे. म्हणजे आता मला इथे 2 फंक्शनचा प्रोडक्ट दिसतोय म्हटल्यावर यू इंटू व्ही वापरताना आपल्याला काय वापरायला लागणार आहे, प्रोडक्ट रूल वापरायला लागणार. मग तो कसा वापरणार,
फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट कोण आहे एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं सेकंडचं म्हणजे साइन एक्सचं प्लस सेकंड म्हणजे कोण साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं फर्स्टचं ते लिहिलं ब्रॅकेट टाकला कंप्लीट केला. स्क्वेअर ब्रॅकेट कशाला टाकला बिकॉज हे एकटं सोडवण्यासाठी मला जरा जास्त एफर्ट्स घ्यायला लागले. त्याचं उत्तर जरा स्पेशल आहे म्हणून एक ब्रॅकेट टाकून ठेवला. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे आधी ते एक तर लिनिअरिटी वापरलंच होतं त्याच्यात आता परत यू इंटू व्ही वापरतोय. असं होणार आहे रादर असंच होणार आहे. पुढे मायनस 3चं डेरिव्हेटिव्ह किती गुड प्लस tan x चं डेरिव्हेटिव्ह बोला सेक स्क्वेअर एक्स गुड. आता इथे तुम्ही यू इंटू व्ही वगैरे का नाही वापरला बिकॉज इथे एक एकटंच फंक्शन आहे. डायरेक्ट फॉर्म्युला दिसतोय डायरेक्ट फॉर्म्युला वापरला विषयच संपला. सो जिथे आपल्याला दिसणार आहे की बा यू इंटू व्ही आहे तिथेच वापरायचं आहे. यू अपॉन व्ही दिसतंय वापरा लिनिअरिटी दिसतंय वापरा जिथे दिसतंय तिथेच वापरायचं आहे. उगाच जिथे गरज नाही तिथे कुठलाही रूल आणत बसायचं नाही. 3चं डायरेक्ट लिहिलं tan x चं डायरेक्ट लिहिलं व्हेरी गुड तुम्ही सांगितलं ते एकदम करेक्ट. आता जरा या पूर्ण इक्वेशनमध्ये बघितलं तर तुम्हाला अजून d/dx दिसतायतच याचा अर्थ आपलं डेरिव्हेटिव्ह पूर्ण घेऊन झालेलं नाही आहे. मग ते आता काम चालू करूया. हा x लिहून घेतला इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स व्हेरी गुड प्लस हा साइन एक्स लिहून घेतला इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह. आता ब्रॅकेटची गरज नाही आहे बघा मला कारण हे आता सॉर्टेड आहे एकदम. पुढे हा -0 लिहायची गरज नाही पण हा सेक स्क्वेअर एक्स लिहायला पाहिजे. सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू एक्स इंटू कॉस एक्स एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू 1 साइन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स. आता मला अजून कुठेही d/dx असलं काही दिसत नाही आहे म्हणजे ऑपरेटर दिसत नाही आहे. ऑपरेटर नाही आहे म्हणजे मला कुठलीही हिंट नाही आहे किंवा कुठलंही इंडिकेशन नाही की बा डेरिव्हेटिव्ह घे म्हणून. याचा अर्थ माझं डेरिव्हेटिव्ह संपलेलं आहे. इथे प्रॉब्लेम संपला. सो वी हॅव यूज्ड फॉर्म्युलाज टेक्निक नंबर 1 we have used linearity property technique number 2 and at the same time we have used u into v rule as well. so आपण ते तिन्ही वापरले. पहिलं दुसरं तिसरं टेक्निक एकाच प्रॉब्लेम मध्ये वापरायला लागलं असं होऊ शकतंय हे लक्षात घ्या. लिहून घ्या मग आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. सेकंड प्रॉब्लेम डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस रूट एक्स मायनस कॉस एक्स अपॉन ई रेस टू एक्स हा सोडवूया. सो फर्स्ट मला लक्षात आलं 3 फंक्शन्स आहेत मध्ये प्लस मायनस आहे लिनिअरिटी वापरल्या तर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स वेगळं करून टाकलं प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स वेगळं करून टाकलं आहे मायनस आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स अपॉन ई रेस टू एक्स याचं वेगळं घेतलं. सो हे एकदम सोपं आहे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x डायरेक्ट फॉर्म्युला अवेलेबल आहे मध्ये प्लस रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स ते लिहून टाकलं मध्ये मायनस. आता इथे माझ्या लक्षात आलं की हे जरा डेंजरस दिसत आहे. अपॉनवाला आहे यू अपॉन व्ही. सो इथे तो वापरायलाच पाहिजे. मध्ये मायनस आहे ते लिहिलंच आहे पण मायनस नंतर ब्रॅकेट पाहिजेच. आता फॉर्म्युला वापरूया डिनॉमिनेटर म्हणजे ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मीन्स कॉस एक्स मध्ये मायनस न्यूमरेटर मीन्स कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. सो इज इक्वल टू याचं उत्तर घेऊन झालंच आहे. याला आता कॉपी करायचं आहे 1/x प्लस 1/2 रूट एक्स मायनस ई रेस टू एक्स आहे तसंच इंटू कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स येस मध्ये हे मायनस आहे ते लिहिलं कॉस एक्स लिहून घेतला अँड देन ई रेस टू एक्स सगळ्याला अपॉन ई रेस टू एक्सचा स्क्वेअर राईट. आणखीन आपण करू शकतो बरंच.
दोघांमधनं बघा ई रेस टू एक्स आहेत ना वरती, ई रेस टू एक्स कॉमन घेऊ शकतो अँड इवन दे हॅव मायनस साईन इन कॉमन, ते पण घेऊ शकतो. सो इज इक्वल टू 1/x प्लस 1/2√x मध्ये मायनस. आता या दोघांमधनं कॉमन आलं ई रेस टू एक्स तर येतच आहे कॉमन, नो डाऊट. पण यांच्यात मायनस साईन पण आहे बघा, याच्याकडे पण मायनस साईन आहे, याच्याकडे पण मायनस साईन आहे, ते पण घेऊया. म्हणजे आतमध्ये काय राहील, साईन एक्स राहील. हे मायनस गेल्यामुळे आता इथे प्लस झालं, हा कॉस एक्स राहील. आणि खाली ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. फायनल स्टेप इथे लिहितो या कोपऱ्यात, इज इक्वल टू 1/x प्लस 1/2√x आणि इथला एक ई रेस टू एक्स आणि इकडचा एक ई रेस टू एक्स कॅन्सल. आणि दुसरं काय होणार बघा, हे मायनस मायनस काय होणार, प्लस. म्हणजे आपला एकच ब्रॅकेट राहील, साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन ई रेस टू एक्स. दॅट्स इट. दिस इज युअर फायनल सोल्युशन. प्रॉब्लेम संपला. आता हा प्रॉब्लेम आपण सोडवूया. d/dx ऑफ x इंटू साइन एक्स अपॉन ई रेस टू एक्स. तर हा तुम्ही मला सांगणार आहे कसं करायचं. आधी काय करायला पाहिजे, येस, आधी डिव्हिजन दिसते मला. इथे खाली अपॉन दिसतंय, म्हणजे वरती एक न्यूमरेटर आहे, खाली इथे एक डिनॉमिनेटर, वरती एक टर्म आहे, खाली एक टर्म आहे. सो यू अपॉन व्ही वापरून टाकायचा. सो यू अपॉन व्ही कसा असतो, डिनॉमिनेटर म्हणजे ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे एक्स इंटू साइन एक्स मायनस न्यूमरेटर म्हणजेच एक्स इंटू साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण, डिनॉमिनेटर म्हणजे ई रेस टू एक्स, सगळ्याला अपॉन ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे. पुढे इज इक्वल टू हा ई रेस टू एक्स आपण लिहून घेऊ इंटू, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे कोणाचं, याचं. तर याचं डेरिव्हेटिव्ह घेताना कुठला रूल वापरणार, येस, मल्टिप्लिकेशन, यू इंटू व्ही, प्रोडक्ट रूल. म्हणजे आधी डिव्हिजनचा वापरला, त्याच्यात परत आता प्रोडक्ट वापरतोय. तो मला इच्छा आहे म्हणून नाही वापरत आहे. इथे जर आलंय तसं तर ते सोडवण्यासाठी तेच वापरायला पाहिजे. आता आपण ते वापरूया. त्याच्यात फॉर्म्युला असतो पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे साइन एक्स प्लस दुसरा म्हणजे कोण, साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं, पहिल्याचं म्हणजेच एक्स. इथे याचा विषय संपला. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. सो या ब्रॅकेटचं काम झालं. कुठल्या ब्रॅकेटचं बघा, याचा विषय संपला आहे, डेरिव्हेटिव्ह घेऊन झालेला आहे. पुढे काय आहे, मायनस साईन आहे, ते मायनस लिहायला पाहिजे. हा एक्स इंटू साइन एक्स ब्रॅकेटमध्ये आहे, त्याला कॉपी करायला पाहिजे. आणि मग ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ई रेस टू एक्सच असतं, ते लिहून टाकलं. अपॉन सगळ्याला खाली ई रेस टू एक्सचा स्क्वेअर, ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. सो इज इक्वल टू, तुम्हाला वरती दोघांमध्ये दिसतंय का ई रेस टू एक्स आहे बघा, इथे दिसलं का ई रेस टू एक्स, इकडे पण आहे ई रेस टू एक्स, इकडे पण आहे, दिसतंय का. कॉमन घेऊ शकतो आपण, पण ठीक आहे आधी नको. आधी आपण डेरिव्हेटिव्हचा विषय संपवून घेऊया. सो ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट हा एक्स इंटू बोला साइन एक्स मध्ये प्लस हा साइन एक्स लिहून घेतला इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, जाऊ दे 1 लिहतच नाही आता, 1 ने काय होणार आहे, साइन एक्सच राहणार आहे. पुढे मायनस एक्स इंटू साइन एक्स आणि हा इंटू ई रेस टू एक्स, ते लिहून घेतला. या सगळ्याला अपॉन ई रेस टू एक्सचा स्क्वेअर. पुढे इज इक्वल टू दोघांमधून ई रेस टू एक्स कॉमन घेतोय मी,
घेतला. आता याच्यातलं काय काय राहिलं, हा अख्खा ब्रॅकेट राहिला, म्हणजे एक्स इंटू कॉस एक्स प्लस साईन एक्स हे सगळंच राहिलं आहे. आणि याच्यातलं ई रेस टू एक्स बाहेर गेला आहे, पण राहिला आहे कोण, एक्स आणि साईन एक्स राहिला आहे. सो मायनस एक्स इंटू साईन एक्स बाकी आहे, ते लिहिलं. आणि सगळ्याला अपॉन ई रेस टू एक्सचा स्क्वेअर पण आहे. एक फायदा होईल, ई रेस टू एक्स एक इकडचा कॅन्सल होईल, एक बाकी राहील आणि उरलेलं हे वरचं. सो फायनल आन्सर असेल एक्स इंटू कॉस एक्स प्लस साईन एक्स प्लस मायनस एक्स इंटू साईन एक्स अपॉन ई रेस टू एक्स. आता याच्यात आपण कॉमन घेऊ शकतो या दोघांमध्ये साईन एक्स वगैरे, किंवा पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये एक्स कॉमन घेऊ शकतो, पण त्याचा उपयोगच काही होणार नाही, पुढे काय होणारच नाही ना. कॉमन घेऊन नुसतं कशाला काय मिरवायचं आपल्याला थोडं, फक्त का बघ कॅन्सल होत असेल तर ठीक आहे, कॉमन घेतलं, थोडासा फायदा झाला, टर्म्स छोट्या झाल्या. इथे काही तसं होत नाही आहे, उगाचच काही कॅन्सल होणार नाही आहे, बस झालं, एवढं उत्तर इनफ आहे. कुठेही मला dy/dx दिसत नाही आहे, म्हणजे ऑपरेटर दिसत नाही आहे, मीन्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बाकी नाही आहे कुठेही, सगळं डेरिव्हेटिव्ह घेऊन पूर्ण झालं आहे. इथे हा प्रॉब्लेम संपला.